जिभेची चव वाढवणारी लसणाची गोळा चटणी जर ताटामध्ये असेल, तर नुसत्या चटणीसोबत तुम्ही 2 भाकरी तर नक्कीच जास्त खाल. अगदी साधी सोपी 6 महिने टिकणारी अशी ही गोळा चटणी आज आपण बनवणार आहोत आणि या चटणीचा वापर करून देसी तडका स्टाईल आपला भात देखील. अगदी साधी सोपी रेसिपी, थोडीशी वेगळी पण बनवायला तितकीच सोपी आणि चविष्ट देखील. लसणाची ही गोळा चटणी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं, जे घरामध्ये सहज उपलब्ध होईल. चटणी बनवण्यासाठी 100 ग्राम घेतली आहे बेडगी मिरची. बेडगी मिरची तिखटही असते आणि तिचा रंगही छान येतो, म्हणून मी इथे बेडगी मिरची वापरली. तुम्ही कोणतीही दुसरी मिरची वापरू शकता. मिरच्या बघाल तर थोड्याशा वातड आहेत, त्या लवकर दळल्या जाणार नाही, म्हणून हलक्याशा भाजून घ्यायच्या. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आता ह्या मिरच्या आपण भाजून घेऊ. तुम्हाला जर बेडगी मिरची वापरायची नसेल तर बेडगी मिरचीची पावडरही वापरू शकता किंवा मग जी कोणती मिरची तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या मिरचीचा वापर करूनही चटणी बनवू शकता. 5 मिनिटं कमी आचेवर मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजून घेतल्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि चटणी जास्त दिवस टिकते. आता भाजलेल्या या मिरच्या ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवूया. लसूण घ्यायचा आहे 50 ग्राम. 100 ग्राम मिरच्या घेतल्या, त्यासाठी 50 ग्राम लसूण घेतला आहे आणि लसूण सोलून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर हलकीशी साल त्यावर ठेवू शकता. गावठी लसूण असतो तो सालीसकटच वापरा, त्यामुळे ही चटणीची चव अजूनच छान लागते. मिरच्या भाजून घेतल्या की त्या कडक होतात आणि अशा कुरकुरीत झालेल्या मिरच्या दळण्यासाठी सोप्या तर जातात, पण खायलाही चविष्ट लागतात. नाहीतर मिरचीची अगदी जाडसर भरड तयार होईल. त्यामुळे हलक्याशा मिरच्या भाजून घ्यायच्या, पण मिरची जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिरची पावडर कोणतीही वापरू शकता. मिरची भाजून घेतल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते. भिजवलेल्या मिरचीची चटणी लवकर खराब होते आणि लसूण देखील धुवून किंवा भिजवलेला लसूण घ्यायचा नाही. अजिबात पाण्याचा वापर न करता ही जर चटणी बनवली तरच ती 6 ते 7 महिने चांगली राहील, नाहीतर ती लवकर खराब होईल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, तर 1 चमचा मी खडे मीठ वापरलं. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे मीठ वापरत असाल ते मीठ वापरू शकता. आता हे आपण दळून घेऊया. जेवढं बारीक दळता येईल तेवढं बारीक दळून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये राहिलेलं साहित्य घालणार आहोत. यामध्ये घालायचं आहे 3 चमचे सुकं खोबरं आणि 3 चमचे तीळ. हलकीशी भाजून घेतली आणि भाजलेलं खोबरं आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. 1 चमचा इथे मी आमचूर पावडर वापरली आहे. जर तुम्हाला आमचूर पावडर वापरायची नसेल तर चिंच किंवा लिंबाचा रसही वापरू शकता. आमचूर पावडर वापरल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो. यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचं आणि आता पुन्हा हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आणि अगदी बारीक अशी चटणी दळून घ्यायची आहे. चटणी बघा, अगदी सुरेख लालसर रंग या चटणीला आला आहे. बघता क्षणी खावीशी वाटेल अशी ही लसणाची चटणी. चटणी दळताना जर कोरडेपणा जाणवत असेल तर पुन्हा 1 ते 2 चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी झणझणीत अशी ही लसणाची चटणी तयार झाली. पाटा वरवंटा असेल तर त्यावर जी चटणी वाटून घेतली की त्याची चव बघाल तर अजूनच छान लागते आणि अशी ही चटणी तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता, डब्यासाठी किंवा मग आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लसणाची चटणी तर हवीच. बेडगी मिरची वापरल्यामुळे चटणीला रंग तर छान येतो, पण ती तिखटही तेवढीच होते. आता ह्याचे आपल्याला छोटे असे गोळे बनवून ठेवायचे आहे. तर का तुम्हाला चटणी रोज किती हवी तेवढेच गोळे बनवून ठेवा, म्हणजे राहिलेली जी चटणी आहे त्याला ओला चमचा किंवा ओला हात लागणार नाही आणि चटणी खराब होणार नाही. म्हणून त्याचे असे छोटे गोळे बनवून ठेवायचे. तर आपण या चटणीचे असे गोळे बनवून ठेवले आणि चटणीचा जो काही रंग आहे ना, तो बघून लगेचच चटणी खावीशी वाटते. इतकी सुंदर अशी ही गोळा चटणी तयार झाली. आता मी त्याचे हे गोळे बनवून ठेवले आहे एखाद्या हवाबंद डब्यात. बाहेरच ठेवायची, फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चटणी खराब होणार नाही. झणझणीत अशी लसणाची गोळा चटणी तर तयार झाली. कशी झाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चटणी तयार झाली, लगेचच आपला देसी स्टाईल भातही बनवूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की जिरे, मोहरी घालून घेतली आहे अर्धा चमचा. यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे, तोही तेलावर परतून घेऊया. कांदा जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातला तरीही चालेल. हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिटासाठी. त्यामध्ये घालायचे आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. मी पानं बारीक चिरून घातले आणि मूठभर घेतला आहे फ्रेश मटार. हा मटार फ्रोझन नाही किंवा वाफवलेला देखील नाही, अगदी फ्रेश मटार वापरला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या भाज्या यामध्ये घालू शकता. कांद्यासोबतच मटारही आपण परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा
चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता पुन्हा आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यात घालायचं आहे गोळा चटणी. लसणाची ही गोळा चटणी यामध्ये घालून घ्यायची. लसणाची चटणी तेलावर परतवून घेऊया म्हणजे हे सगळे मसाले छान एकजीव होतील. यामध्ये वेगळं असं लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरण्याची अजिबात गरज नाही. पण जर तुम्हाला हा भात अजून तिखट हवा असेल तर तुम्ही 1 हिरवी मिरची किंवा अर्धा चमचा लाल तिखट गरम मसालाही वापरू शकता. वेगळं असं आलं लसूण घालण्याची देखील गरज पडत नाही कारण लसणाच्या चटणीमध्ये भरपूर असा लसूण घातला आहे. 2 मिनिटं आपण हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. त्यामध्ये घालायचं आहे 2 वाट्या भात. ताजा भात असो किंवा रात्रीचा जो उरलेला भात असतो त्याला देखील अशी ही फोडणी करून मस्त असा खमंग फोडणीचा भात बनवू शकता. आता या फोडणीवर भात आपल्याला 5 ते 6 मिनिटं कमी आचेवर छान परतून घ्यायचा आहे. सगळी फोडणी भाताला लागली पाहिजे. झणझणीत अशी लसणाची चटणी आणि त्यापासून बनवलेला गरमागरम फोडणीचा भात. मुलं तर अगदीच आवडीने खातील. यापुढे फ्राईड राईस देखील फिका आहे असा देसी तडका स्टाईल आपला फोडणीचा भात. यावर हलकीशी कोथिंबीर घालून घ्यायची. हवं असेल तर अर्धा लिंबाचा रसही घालू शकता. गरमागरम तयार आहे फोडणीचा लसूणी भात. मग आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.